नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं उज्जैन ट्रिपच्या या दुसऱ्या भागात. मागच्या भागात उज्जैन महाकालेश्वर मंदिरात आपण जाऊन दर्शन घेतलं होतं. त्यानंतर गडकालिका मंदिर, काळभैरव मंदिर, त्याचबरोबर मंगलनाथ मंदिर इथे सुद्धा आपण दर्शन घेतलं. ह्या भागात आपण बघणार आहोत संदीपनी आश्रम, भूर्तहरी गुफा, रामघाट, शिप्रा आरती आणि रात्री आपण महाकालेश्वर मंदिराजवळील कॉरिडॉरमध्ये फिरणार आहोत. तर सुरू करूया आजच्या या व्हिडिओला. महर्षी संदीपनी हे एक प्रसिद्ध ऋषी व शिक्षक होते. ते वैदिक काळातील महान गुरूंमध्ये गणले जातात. त्यांचा आश्रम उज्जैनमध्ये स्थित होता आणि त्या काळात उज्जैनला अवंतिका असे नाव होते. महाभारतात सांगितल्याप्रमाणे भगवान श्रीकृष्ण, त्यांचे बंधू बलराम आणि मित्र सुदामा यांनी ह्याच आश्रमामध्ये शिक्षण घेतले होते. ते येथे 64 प्रकारच्या विद्या व कला शिकले. चार वेद आणि त्यांचे अर्थ, राजकारण आणि राज्यशास्त्र, युद्धकला, धनुर्विद्या आणि मल्लविद्या, संगीत, चित्रकला आणि नृत्यकला. श्रीकृष्णांनी केवळ 64 दिवसात संपूर्ण शिक्षण पूर्ण केले होते. त्यांच्या बुद्धिमत्तेने आणि अलौकिक शक्तीने गुरु संदीपनी अत्यंत प्रभावित झाले होते. महर्षी संदीपनी आश्रम हे एक ऐतिहासिक, धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्वाचे स्थळ आहे. येथे भेट दिल्यास भगवान श्रीकृष्णाच्या शिक्षणाच्या आठवणींना उजाळा देता येतो. धार्मिक श्रद्धा, इतिहास आणि अध्यात्म यांचा अनोखा संगम असलेले हे एक पवित्र तीर्थक्षेत्र आहे. जर आपण उज्जैनला जात असाल तर संदीपनी आश्रमला नक्की भेट द्या. प्राचीन उज्जैन, ज्याला पूर्वी उज्जैनी म्हणत असत, अनेक महान साहित्यिक या भूमीत जन्मले. अशाच एका महान साहित्यिक व्यक्तिमत्वाचे नाव म्हणजे राजा भर्तृहरी. राजा भर्तृहरी हे धर्म आणि नीतिशास्त्राचे विद्वान होते. ते महाराज गंधर्वसेन यांचे पुत्र आणि महान सम्राट विक्रमादित्य यांचे सावत्र भाऊ होते. वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांनी राज्यसत्ता स्वीकारली. भर्तृहरी गुफा या मध्य प्रदेशातील उज्जैन शहरात स्थित एक ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळ आहे. असे मानले जाते की त्यांनी आपल्या राणीच्या प्रेमात संपूर्ण राज्याचा त्याग केला. पण जेव्हा त्यांना राणीच्या बेईमानीची जाणीव झाली तेव्हा त्यांनी वैराग्य स्वीकारले आणि संत गोरखनाथ यांचे शिष्य बनून नाथ संप्रदायात प्रवेश केला. यानंतर त्यांनी या गुफेत तपस्या केली आणि योग साधनेत रममाण झाले. या गुफा हजारो वर्षांपासून साधू संतांचे ध्यान आणि तपस्या करण्याचे ठिकाण राहिले आहे. येथे अनेक प्राचीन मूर्ती आणि शिल्पे पाहायला मिळतात. तसेच एक रहस्यमय गुप्त मार्ग असल्याचे मानले जाते. ह्या गुफा हे नाथ संप्रदायाचे एक पवित्र स्थान मानले जातात. येथे संत गोरखनाथ यांच्या उपस्थितीचेही उल्लेख आढळतात. येथे दरवर्षी मोठ्या प्रमाणात साधू संत आणि पर्यटक भेट देतात. भर्तृहरी गुफा उज्जैन शहरातील प्रसिद्ध महाकालेश्वर मंदिराच्या जवळ स्थित आहेत. उज्जैन रेल्वे स्टेशनपासून अवघ्या 5-6 किलोमीटर अंतरावर आहेत आणि रिक्षा किंवा टॅक्सीने सहज पोहोचता येते. खूप साऱ्या गोष्टीत फिरलो आहे आता आणि त्यानंतरच आपण आलो तर रामघाट. आता इथे काय आहे तर आहे शिप्रा आरती, तर ते बघायला जाणार आहोत. इथून आता आपल्याला सनसेट दिसतोय, बघू शकता. रामघाट हे उज्जैनमधील शिप्रा नदीच्या काठावर वसलेले एक प्राचीन आणि पवित्र घाट आहे. हे घाट सर्वात महत्त्वाचे धार्मिक स्थळ मानले जाते कारण येथे प्रसिद्ध सिंहस्थ कुंभमेळा भरतो. हजारो वर्षांपासून रामघाट सनातन संस्कृती, परंपरा आणि भक्तीचा केंद्रबिंदू राहिला आहे. असे मानले जाते की भगवान राम, माता सीता आणि लक्ष्मण यांनी वनवासाच्या काळात या ठिकाणी स्नान केले होते. म्हणूनच या घाटाला रामघाट असे नाव देण्यात आले. या ठिकाणी स्नान केल्याने पापनाश होतो, मोक्षप्राप्ती होते असे समजले जाते. पितृतर्पणासाठी हे स्थान अत्यंत पवित्र मानले जाते. रामघाटाच्या आजूबाजूला प्राचीन मंदिरे आणि साधू संतांचे आश्रम आहेत. येथे साधू, संन्यासी आणि तांत्रिक विद्या शिकणारे योगी मोठ्या संख्येने येतात. जर तुम्ही उज्जैनला जात असाल तर रामघाटावर जाऊन
संध्याकाळची आरती अनुभवणे ही एक अद्भुत अनुभूती असेल. हर हर महादेव. जय शिप्रा माता. शिप्रा नदीची संध्याकाळची आरती ही उज्जैनमधील रामघाटावर दररोज संध्याकाळी पार पडणारी एक अत्यंत भव्य आणि भक्तिपूर्ण धार्मिक परंपरा आहे. ही आरती गंगेच्या वाराणसीतील प्रसिद्ध गंगा आरतीप्रमाणेच भव्य असते आणि हजारो भाविक आणि पर्यटकांना आकर्षित करते. शिप्रा नदीला मोक्षदायिनी मानली जाते. आरतीच्या वेळी वातावरण भक्तिरसाने भरून जाते आणि सर्वत्र हर हर महादेवचा जयघोष होतो. प्रत्येक 12 वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या वेळी लाखो भक्त येथे स्नान करतात आणि आरतीचा आनंद घेतात. संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी घाटावर भव्य दिव्यांनी आरती केली जाते. ब्रह्मचारी, साधुसंत आणि पंडित वैदिक मंत्रोच्चार करतात. मोठ्या तांब्याच्या आणि पितळेच्या दीपांनी आरती केली जाते. हे दृश्य अत्यंत मोहक असते. आरती दरम्यान शिव, विष्णू आणि माता शिप्रा देवींना भजन आणि मंत्रसंगीत गायले जाते. यावेळेस संपूर्ण घाट शंखध्वनी, डमरूच्या आवाजाने आणि भक्तांच्या हरिपाठाने गुंजून जातो. भाविक आरतीनंतर आपली श्रद्धा व्यक्त करण्यासाठी दीपदान करतात, म्हणजेच ते दिवे नदीत सोडतात, ज्यामुळे संपूर्ण शिप्रा नदी दिव्यांच्या तेजाने उजळून निघते. ही दृश्ये डोळ्यात पारणे फेडणारी असतात आणि एक आध्यात्मिक आनंद देतात. नदीच्या लाटा, मंद वारा आणि भक्तांचा उत्साह यामुळे हे ठिकाण नितांत सुंदर आणि भक्तिमय वाटते. शिप्रा नदीची संध्याकाळची आरती हा केवळ एक धार्मिक विधी नसून आत्मशांती, भक्ती आणि दिव्यता यांचा संगम आहे. जर तुम्ही उज्जैनला भेट देत असाल तर ही भव्य आरती प्रत्यक्ष पाहण्याचा आनंद नक्कीच घ्या. येथे स्थित हरिसिद्धी माता मंदिर 51 शक्तिपीठांपैकी एक महत्त्वाचे शक्तिपीठ मानले जाते. हे मंदिर भगवान महाकालेश्वर मंदिराजवळ स्थित आहे. पौराणिक कथेनुसार राजा दक्षाच्या यज्ञात सती देवीने आत्मदहन केले. भगवान शंकर जेव्हा तिचे शरीर घेऊन संपूर्ण ब्रह्मांडात फिरत होते तेव्हा सती देवीचा उजवा हात या ठिकाणी पडला. त्यामुळे येथे हरसिद्धी माता शक्तिपीठाची स्थापना झाली. असे मानले जाते की भगवान शंकराने माता पार्वतीला येथे हरसिद्धीच्या रूपात प्रकट होण्यास सांगितले. मंदिराच्या परिसरात 2 उंच दीपस्तंभ आहेत. ते संध्याकाळी पूर्ण दिव्यांनी उजळून निघतात. उज्जैनमधील महाकालेश्वर ज्योतिर्लिंग हे भारतातील 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असून येथे हजारो भाविक दर्शनासाठी येतात. या पवित्र स्थळाच्या सौंदर्यात अधिक भर घालण्यासाठी महाकालेश्वर मंदिराचा भव्य आणि दिव्य महाकाल लोक कॉरिडॉर तयार करण्यात आला आहे. हा कॉरिडॉर प्राचीन भारतीय शिल्पकलेचा अद्वितीय नमुना आहे आणि मंदिर परिसराला अधिक भव्य आणि आकर्षक बनवतो. 910 मीटर लांबीचा हा भव्य कॉरिडॉर भक्तांसाठी एक अद्भुत आध्यात्मिक अनुभव देतो. 500हून अधिक भव्य शिल्पे, भित्तिचित्रे या कॉरिडॉरमध्ये कोरलेली आहेत. शिवपुराणातील कथा, भगवान शिवाच्या लीला आणि तांडव नृत्याचे सुंदर दृश्य येथे कोरलेले आहेत. महाकालेश्वरच्या विविध रूपांची भव्य शिल्पे यात पाहायला मिळतात. संपूर्ण कॉरिडॉरमध्ये 108 सुशोभित स्तंभ उभारलेले आहेत. संध्याकाळी कॉरिडॉरमध्ये असलेल्या विशेष दीपस्तंभांवर प्रकाशझोत टाकला जातो, ज्यामुळे हे स्थळ एकदम भव्य आणि दिव्य भासते. आधुनिक आणि पारंपरिक प्रकाश योजनेच्या संयोगामुळे हा परिसर रात्रीच्या वेळी अधिक आकर्षक दिसतो. भगवान महाकालेश्वराच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी
हा कॉरिडॉर एक अद्वितीय अनुभव आहे. उज्जैनच्या पर्यटनाला अधिक चालना देण्यासाठी या कॉरिडॉरची निर्मिती करण्यात आली आहे. येथे येणाऱ्या पर्यटकांना प्राचीन भारतीय कला, वास्तुशास्त्र आणि धार्मिक संस्कृतीचा उत्कृष्ट संगम पाहायला मिळतो. महाकालेश्वर मंदिर हा भारतीय आध्यात्मिकतेचा केंद्रबिंदू आहे आणि हा कॉरिडॉर त्याच्या गौरवात अधिक भर घालतो. उज्जैनच्या या नव्या धार्मिक स्थळाने भगवान शिवाच्या भव्यतेला एक नवा आयाम दिला आहे. जर तुम्ही उज्जैनला जात असाल तर महाकालेश्वर मंदिर आणि या भव्य कॉरिडॉरला नक्की भेट द्या आणि त्या अद्वितीय भक्तिपूर्ण वातावरणाचा अनुभव घ्या. हर हर महादेव, जय महाकाल. उज्जैनमधल्या व्हिडिओचा दुसरा भाग आपण इथेच संपवतोय. पुढच्या भागात आपण बघणार आहोत ओंकारेश्वर मंदिर. ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा. जय महाकाल.